नमस्कार, मी दीपाली। माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। श्री स्वामी समर्थ। तर आजच्या भागामध्ये आपण महत्त्वाची माहिती घेतो आहे। आता प्रत्येकाला असं वाटत असतं की आपलं घर गोकुळासारखं असावं, आपलं घर हे एकदम सुख समृद्धी आणि समाधानी असावं, आनंदी असावं, हसतं खेळतं असावं। पण बऱ्याच जणांच्या अशा अडचणी असतात की आमच्या घरी सततची कटकटी असतात, भांडणे असतात, छोटे छोटे कारण काहीच नसतं पण निमित्त होऊन जातं आणि घरामध्ये अशांतता निर्माण होऊन जाते। तर अशातच काय होते की आपण म्हणजे आपल्या घरच्यांशी भांडण होतं किंवा पतीशी भांडण होतं, नवऱ्याची पण चिडचिड होत राहते, पती पत्नीमध्ये आपापसात भांडणे होतात आणि याचा परिणाम आपल्या मुलांवर होतो आणि मुलांमध्ये पण तीच वृत्ती निर्माण होते। ते पण पटकन चिडचिड करायला लागतात, त्यांना आनंदी वातावरण दिसतच नाही म्हणून ते पण चिडचिड करतात, ते पण या वातावरणातून जातात, निगेटिव्हिटी त्यांच्यामध्ये पण येते, म्हणून एकूणच घराचं वातावरण हे बिघडतं। तर अशा स्थितीमध्ये काय करायचं हा खूप मोठा प्रश्न होतो। म्हणजे आपल्याला काय होतं की कुठून बाहेरून घरामध्ये आलं तर घरामध्ये बिलकुलच करमत नाही, घरामध्ये झोपूनच राहावं असं वाटतं, काही कामच करावं वाटत नाही, कामामध्ये मन लागत नाही, जरी आपण आपल्या आवडीचं काम करत असू तरीही कामामध्ये लक्ष लागत नाही आणि ते करावंसं वाटत नाही। अशा गोष्टी सुद्धा बऱ्याच जणांच्या बाबतीत होतं, प्रत्येकाच्या घरोघरची ही कहाणी आहे। यासाठी खूप महत्त्वाची सेवा आहे। हा व्हिडिओ जे कोणी बघत असतील ते स्वामी सेवेमध्ये असतीलच असं नाही, पण स्वामी सेवेमध्ये या सगळ्या गोष्टींची उत्तरं मिळतात, कारण स्वामी सेवा ही एक सायंटिफिक सेवा आहे। प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक सेवेला सायंटिफिक कारण सुद्धा आहे आणि ट्रॅडिशनल रीत सुद्धा आहे, म्हणून स्वामी सेवेमध्ये या सगळ्या गोष्टींवर उत्तर आहे। आता फक्त स्वामींची जर तुम्ही सेवा केली, नित्य सेवा 3 अध्याय आणि 11 माळी हे जरी रोज नित्य नियमाने तुम्ही केलं, एका ठिकाणी एकाग्र करून जर तुम्ही बसले तर आपल्याशीच ओळख होते, आपण तेवढे एकाग्र होतो, शांत होतो आणि कुठल्याही गोष्टीला शांततेने विचार करतो आपण त्या गोष्टींवर, आपलं मन शांत व्हायला लागतं, कुठल्याही गोष्टीला पटकन रिॲक्ट होत नाही, आपण त्या गोष्टीचा विचार करतो आणि ज्यावेळी आपण शब्दाला शब्द वाढवत नाही, समोरच्याचा ऐकून घेतो, त्याचवेळी कुठेतरी भांडणं कमी होतात। तुम्हाला ह्याचा अनुभव असेल की समोरचा जेव्हा बोलत असेल तेव्हा आपण शांत बसायचं, पण ही शांत राहण्याची वृत्ती तुमच्यात केव्हा येईल, जेव्हा तुम्ही एकाग्र व्हाल, शांत व्हाल, तुमच्या अंगी तो स्वभाव येईल आणि मनाने तुम्ही डोक्याने शांत व्हाल तेव्हा। आणि हे सगळं आपण अचीव करतो जेव्हा आपण सेवा करतो। तर सेवा आता मुलांना जर घरामध्ये मुलं सततची तुमच्या भांडणामुळे चिडचिड करत असतील, ऐकतच नसतील तुमचं, तर रोज घरामध्ये रामरक्षा म्हणा। रामरक्षा म्हणताना एक पेला, पाण्याने भरलेला पेला समोर ठेवा, रामरक्षा म्हणायची आणि रामरक्षा म्हणून झाल्यावर ते पाणी आपल्या मुलांना प्यायला द्या किंवा घरातल्या सर्वांना ते पाणी प्यायला द्या, आपल्या पिण्याच्या माठामध्ये टाकलं तरी चालेल, ते सर्वांना मिळेल। आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे स्वामी सेवेमध्ये या, स्वामींचं गुरुपद स्वीकारा। गुरुपद स्वीकारलं तर काय होतं, आपसुकच आपण त्या सेवेमध्ये लागतो आणि याचे प्रचंड अनुभव आलेले आहेत। अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य प्राय गोष्टी ह्या शक्य झालेल्या आहेत, हे तुम्हाला स्वामी सेवेमध्ये आल्यावरच, सेवा केल्यावरच समजेल। म्हणून स्वामी सेवेची इतकी ताकद आहे, म्हणून तुम्ही काय करा, रोज रामरक्षा म्हणायची, 3 अध्याय 11 माळी न चुकता म्हणायचे। त्या कुठलीही सवय आपल्या अंगी बांधण्यासाठी 21 दिवसाचा कालावधी लागतो, तुम्हाला माहिती आहे, याआधी सुद्धा मी व्हिडिओ केलेला आहे। म्हणून फक्त 21 दिवस न चुकता स्वामींची नित्य सेवा करायला सुरुवात करा, कुठलाही दिवस खंड पाडू नका आणि घरामध्ये बघा किती गोकुळासारखं वातावरण होईल। आता राहिला घरातील ज्या अशांतता असते, कटकटी असते, घरामध्ये आल्यावर करमत नाही, घरामध्ये काम करण्याची इच्छा होत नाही, तर त्यासाठी आपला वास्तुदोष सुद्धा कारणीभूत असू शकतो। म्हणून काय करायचं, रोज संध्याकाळी आपल्या घरामध्ये रोज संध्याकाळी आणि सकाळी, जमलं तर सकाळ संध्याकाळ, पण संध्याकाळी न चुकता कापूर आणि 2 लवंगा, एक भीमसेनी कापूर घ्यायचा, कापराची वडी घ्यायची आणि 2 लवंगा ह्या न चुकता आपल्या घरामध्ये जाळायच्या आणि सगळ्या घरामध्ये तो धूप फिरवायचा। याने घरामधली सगळी निगेटिव्हिटी चालली जाईल आणि घर स्वच्छ ठेवायला शिका, घरामध्ये सुगंधी वातावरण निर्माण करायचा प्रयत्न करा आणि घरामध्ये शांतता राहील। तिन्ही सांजेला घरामध्ये आणि आपल्या तुळशीजवळ दिवा लागलाच पाहिजे, कारण हीच ती वेळ असते, यावेळी खूप जास्त निगेटिव्हिटी घरात येते, ही अशी वेळ असते सांज वेळ। यावेळी कधी झोपायचं नाही, यावेळी कधी भांडायचं नाही, यावेळी कधी जेवायचं नाही, यावेळी कधीही दारामध्ये उभं राहून गप्पा मारायच्या नाही, यावेळी जमेल तेवढं घरातलं वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करायचा। घरामध्ये टीव्ही चालू असेल तर त्यावर देवाची गाणी लावा, शांत, किंवा पिक्चरची लावली तरी चालतील पण शांत सॉंग्स लावायचे, म्हणजे ज्याने डोक्यामध्ये शांतता राहील आणि घरामध्ये
पूजापाठ ठेवा, म्हणजे भजनं असतील, तुमची आवडीचे गाणे असतील किंवा तुमची संध्याकाळची नित्यसेवा असेल ती करा. स्वामी तारक मंत्र म्हणा. तारक मंत्रामध्ये तर इतकी शक्ती आहे ना की खूप खूप शक्ती आहे. तुमचे कुठलेही संकट असतील ते या तारक मंत्रांनी जातात. तारक मंत्राचं तीर्थ करा, याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. तारक मंत्र 21 वेळा म्हणायचा. त्याचं जे पाणी असतं, म्हणजे आपण समोर ग्लास ठेवून त्यावर आपण तारक मंत्र म्हणायचा आणि ते पाणी सगळ्यांनी प्यायचं घरातल्या. असं खेळीमेळीचं वातावरण जर तुम्ही ठेवलं, ह्या सवयी रोज तुम्ही अंगीकारल्या, तर कुठल्याच घरामधला पती चिडचिड करणार नाही, तुम्ही त्यांच्यावर चिडचिड करणार नाही आणि शीघ्र कोपी कोणीच होणार नाही. तर मग शब्दाने शब्द वाढणार नाही, घरामध्ये शांतता राहील. पर्यायी मुलांमध्ये पण ती सवय लागेल. मुलांना पण शांततेचं वातावरणामध्ये संस्कार त्यावर होतील. घरामध्ये एकोपा राहील, शांतता राहील. ऐक्य मंत्राचं संपुट लावून घरामध्ये एकोपा राहण्यासाठी ऐक्य मंत्राचं संपुट लावून स्वामी चरित्र सारामृत कसं करायचं याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, नक्की बघा. सगळ्या गोष्टींची उत्तरं आहे स्वामी सेवेमध्ये. नक्की व्हिडिओ बघा, सेवा करा आणि विश्वास ठेवा, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. एवढीच छोटीशी माहिती मला तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगायची होती. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा, म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोहोचवता येईल. श्री स्वामी समर्थ.